नमस्कार. आज आपण एक नवीन पद्धत बघणार आहोत भागाकाराची. सगळ्यांना वाटतं भागाकार कठीण आहे खूप. समजा मला 23 या संख्येला 9 नी भागायचंय. कसं करायचं? मला भागाकार करायचाच नाहीये. 2 ही संख्या तशीच ठेवायची आणि 3 अधिक 2 5. मग आता 2 काय आहे? तर 2 चा भाग लागणार आहे आणि 3 अधिक 2 5 हा रिमाइंडर किंवा बाकी आहे. करून बघा ना. 23 भागिले 9, 9 दुणे 18 आणि 23तून 18 गेले की 5. म्हणजेच भागाकार न करता सुद्धा मला 23 भागिले 9 करता येतं. अजून एक संख्या घेऊ. 123 भागिले 9. एक तसाच 1 अधिक 2 3 आणि 3 अधिक 3 6. म्हणजे 13 हा झाला कोशंट किंवा भागाकार आणि 6 ही झाली बाकी. करून बघा, येईल उत्तर. समजा मला 373 भागिले 9 करायचं असेल तर 3 तसाच ठेवायचा. 3 अधिक 7 10 आणि 10 अधिक 3 13. 13 ही बाकी आली, पण 13 बाकी येऊ शकत नाही आणि 3 आणि 10 त्याच्यामधल्या 10 मधला जो 1 आहे तो मला हातचा घ्यावा लागेल आणि म्हणजेच कॅरी फॉरवर्ड करावा लागेल. माझा भागाकार 40 येईल आणि बाकी 13 येईल. पण बाकी 13 असू शकत नाही, म्हणून त्या 13 मधला 1 ह्या इकडे जाईल, कारण 13 मध्ये 9 एक वेळा जातात. बाकी ही नेहमी जो भाजक आहे त्याच्यापेक्षा लहान पाहिजे, 9 पेक्षा लहान पाहिजे. म्हणून 13 मधला 1 हा ह्या बाजूला आला की तो 41 होईल आणि 13 वजा 9 म्हणून बाकी 4 उरेल. म्हणून 41 हा माझा भागाकार आणि 4 ही माझी बाकी. म्हणजेच तुमची जरी बेरीज 2 अंकी संख्या आली तरी सुद्धा तुम्ही हातचे घेऊन ऍडजस्ट करू शकता तुमचा भागाकार. आणि जर तुमची बाकी 9 पेक्षा जास्त आली तर परत 9 नी भागाकार करून तुम्ही तीच पद्धत वापरून 9 पेक्षा कमी बाकी येईल इथपर्यंत हे गणित पुढे करू शकता.